पंडित भीमसेन जोशी रुग्णालय जे मीरा भाईंदरचं एकमेव पालिकेचं असं हॉस्पिटल आहे जिथे सगळ्या प्रकारचे पेशंट इथे ॲडमिट होतात. म्हणजे जसं ताप आला, सर्दी, खोकला, ICUचे पेशंट, असे सगळे पेशंट इथे ॲडमिट होतात. असं हे मीरा भाईंदरचं पालिकेचं हॉस्पिटल. आता आमची एक कार्यकर्ता इथे ॲडमिट आहे, म्हणून मी इथे त्या कार्यकर्त्याला भेटायला आले. तर ह्या हॉस्पिटलची जर आतून अवस्था जर बघितली ना, तर त्या हॉस्पिटलमध्ये सगळीकडे थुंकलेलं आहे, सगळीकडे थुंकलेलं आहे. ज्या बेडशीट टाकलेल्या आहेत त्या 1 आठवडा झाला तरी त्या चेंज केलेल्या नाही आहेत. एक्झॉस्ट फॅन चालत नाही आहे. आतमध्ये डेंग्यूचे मच्छर आतमध्ये आहेत, एवढे मोठे मोठे. अशी हॉस्पिटलची अवस्था आहे. म्हणजे हॉस्पिटलमध्ये लोक बरे व्हायला येतात की इथे मच्छर जाऊन आणखी आजारी पडायला, हा एक प्रश्न उभा राहतो. म्हणजे ह्या हॉस्पिटलमध्ये आपण थांबू शकत नाही, पण ज्यांना गरज आहे, ज्यांच्याकडे तेवढी कॅपॅसिटी नाही आहे की प्रायव्हेटमध्ये पैसे टाकू शकतात, अशा लोकांसाठी जर हे हॉस्पिटल जर यांनी सुव्यवस्थेमध्ये जर ठेवलं, कारण तुम्ही बघताय यांचे ऑफिसेस, पालिकेत बसणाऱ्या अधिकाऱ्यांचे ऑफिसेस बघा, आता महापौर झालेले आहेत त्यांचे ऑफिसेस बघा, जे सभापती झालेले त्यांचे कार्यालय बघा, एकदम ते एअर कंडिशनर, एकदम VIP असे ऑफिसेस आहेत. पण हे हॉस्पिटल याची संरचना असेल किंवा क्लीननेस असेल, स्वच्छता, याच्याकडे पालिकेचं लक्ष नाही आहे. दुसरी गोष्ट, या पालिकेच्या आवारामध्ये ही एक इमारतीचं काम चाललं आहे, बिल्डिंगचं. आता हे काम चालू असताना तुम्ही बघा, हे हॉस्पिटल आहे, दिवसभर अनेक पेशंटची किंवा त्यांच्या नातेवाईकांची, लहान मुलांपासून वयोवृद्ध लोकांपर्यंत हा मेन प्रवेशद्वार आहे. आणि या मेन प्रवेशद्वाराजवळ ह्या बिल्डिंगचं काम चाललेलं आहे. इथे सेफ्टी मेजर तुम्ही बघा, जर वरून काही पडलं कोणाच्या डोक्यात, बिलकुल नेट लागलेलं नाही आहे किंवा वरून काही पडलं तर कोणाचा जीव जाऊ शकतो, कोण इंजर्ड होऊ शकतं, याची बिलकुल दखल घेतलेलं नाही. फक्त पत्रे लावले आणि इकडे काम चालू आहे. हे हॉस्पिटलच्या मेन एंट्रन्सच्या ठिकाणी हे काम चालू आहे. आता एक किती गंभीर गोष्ट आहे, ह्याची दखल आता या महानगरपालिका, जे महापौर आहेत, जे नगरसेवक आहेत किंवा जे आमदार इकडचे स्थानिक, यांना जे बलात्कारांचे आरोप किंवा यांच्यावरती जेवढे खंडणीचे आरोप जे केसेस चालू आहेत त्याच्यातून फ्री व्हावं आणि ह्या टेंबा हॉस्पिटलच्या ठिकाणी जो निष्काळजीपणा चालू आहे इकडे थोडंसं लक्ष घालावं. कारण सत्तेमध्ये तुम्ही त्यासाठी बसलेले, जे अधिकारी आहेत ते फक्त AC रूममध्ये बसून खुर्च्या गरम करायला बसलेत का? जरा एक फेरी मारा इथे, जरा एक दिवसभर थांबा इथे, बघा तुम्ही इथे थांबू शकताय का? अशा सगळ्या गोष्टी. आता पुढचा विषय माझा असेल टेंबा हॉस्पिटल.